आलेल्या सर्व भाविकांचे श्री निलेश भगत आणि परिवारातर्फे सहर्ष स्वागत। आपणा समोर पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने केलेला आजपर्यंतचा प्रवास हा देखावा सादर करीत आहोत। पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय। गुरुवारपासून नगरपालिकेच्या समोर आम्ही बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहोत आणि येत्या काही दिवसात जर विविध राजकीय पक्ष आणि शासनकर्त्यांनी जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन योग्य उपाययोजना केली नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि साधारण सर्व इथले स्थानिक शेतकरी, सर्व गावं, बाधित सहकारी संस्था आणि व्यावसायिक मिळून 1.5 लाख मतदानावर याचा परिणाम होऊ शकतो। बदलापूर उल्हास नदीच्या दोन्ही तीरांवर महाराष्ट्र शासनाने रेड लाईन ब्लू लाईन नावाने पूररेषा आखलेली आहे आणि यामुळे अर्धा बदलापूरचा विकास खुंटलेला आहे। विशेष म्हणजे बदलापूरच्या विकास आराखड्यामध्ये जो रहिवासी क्षेत्र होता, निवासी क्षेत्र होता, आर झोन ज्याला आपण म्हणतो, ज्या आर झोनवर देखील बंधनं आलेली आहेत, त्याबरोबरच साधारण 3000 जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्यांचा पुनर्विकास देखील या रेड लाईन ब्लू लाईन मध्ये खुंटलेला आहे। आमचा या रेड लाईन ब्लू लाईनला त्यामुळे विरोध आहे। आमची मागणी आहे शासनाने काही अटी शर्तीच्यावर बदलापूरचा हा बांधकामांचा जो बंदी घातली ती उठवून पुन्हा परवानग्या द्याव्यात। आर झोन मध्ये त्वरित बांधकाम परवानग्या चालू कराव्यात। सहकारी संस्थांच्या टीडीआर जो त्यांना बंद केलेला आहे त्यांच्या पुनर्विकासामध्ये टीडीआरचा वापर करू द्यावा, अन्यथा हे साखळी उपोषण चालू राहील आणि एक ठराविक कालावधीनंतर आम्ही या येऊ घातलेल्या निवडणुकीवर पूर्णतः बंदी घालू आणि जर त्यांनी प्रश्न संपला नाही तर येत्या सर्व निवडणुकांवर सार्वत्रिक आम्ही बहिष्कार टाकू। शेतकरी या ठिकाणी बाधित झालेले आहेत। शेतकऱ्यांचं तर नुकसान होतच आहे, परंतु अनेक ठिकाणी जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत तर त्या ठिकाणी त्या बिल्डिंग खाली पडायला आले आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी टीडीआर मिळत नाही किंवा तिथे पुनर्विकास होऊ शकत नाही। अनेक ठिकाणी शॉप आहेत त्या ठिकाणी आणि शॉपवर शेवटी जाणार कुठे ते पुनर्विकास झाला तर, आणि मला वाटतं काहीतरी त्या पूररेषेच्या पेक्षा 1.5 मीटर उंचावरती ती बिल्डिंग बांधायची अशा प्रकारचे नियम आहेत। आता हे जे नियम आहेत ते हास्यास्पद आहेत। त्यामुळे मागील 4 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न भूमिपुत्रांच्या उपोषणानंतर सुटणार का हे पाहावं लागणार आहे। आम्हाला पूर नियंत्रण रेषेत बदल करून द्या इतकीच माफक अपेक्षा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे। तर ही समस्या केंद्रीय मंत्री कपिल पाटलांकडे मांडल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली आहे। मागच्या दोन्ही सरकारने पूर नियंत्रण रेषेबद्दल कुठच्याही प्रकारची दखल घेतल्यामुळे आज बदलापूरकर आम्ही सर्व
या संघर्ष समितीची स्थापना करून बेमुदत साखळी उपोषणाला बसलेलो आहे. खरं तर ULB म्हणजे अर्बन लोकल बॉडीज किंवा स्थानिक शेतकरी यांना कुठच्याही प्रकारचा विश्वासात न घेता ही नियंत्रण रेषा गुगलवरनं टाकलेली आहे आणि ती अतिशय चुकीची आहे. हॅलो साहेब बोला. हो हो हां हो हो पहिल्यांदा आपली बैठक घेतो हो आणि त्यानंतर नव्याने सगळे आकडे करण्याकरता हा. आपण मार्ग काढू. आपण काळजी करू नका. हो. आकडे सगळे नव्याने करू आपण त्याची. हो साहेब तयार करून पूर्ण नवीन सर्वेक्षण करू त्याचं. ठीक साहेब, सर्वेक्षण करायचं आपण तुम्ही बोलाल तेव्हा बोलूच. सगळ्यात आधी भूमिपुत्रांना मी धन्यवाद देतो. त्यांनी आज हे उपोषण संपवलं. भूमिपुत्रांनी पूररेषा नियंत्रणाच्यासाठी गेल्या 2 दिवसापासून हे उपोषण या ठिकाणी सुरू केलं होतं. आमचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणली होती. आमदार किसन कथोरे यांनी या ठिकाणी भेट दिली होती. आमच्या पक्षाचे आणि शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, RPIचे सगळेच महायुतीचे सगळे सहकारी या ठिकाणी येऊन सगळ्यांनी भेटी दिल्या. रात्री माझं सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांशी बोलणं झालं. त्यांच्या कानावर हा विषय घातला. त्यांना मी सांगितलं तर उद्या सकाळी मी बदलापूरला जाणार आहे, त्यांचं उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे. तर आवश्यकता लागली तर आपल्याशी बोलणं करून त्यांना आपल्याला शाश्वत करावं लागेल की उद्या आचारसंहिता लागणार आहे, पण आचारसंहितेच्या नंतर ह्या बाबतीतला निर्णय राज्यस्तरावर निश्चितपणाने घेण्याच्या बाबतीतला आपल्याला निर्णय करावा लागेल. आजपासून 3 दिवस चाललेलं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत. निवडणुकीवर बहिष्कार टाकायचं काय? तो आम्ही मागे घेतलेला आहे. तर सर्वच मागे घेतलं कारण आंदोलन थांबलेलं आहे. पण नाही प्रश्न सुटला तर पुन्हा निवडणुकीनंतर आंदोलन सुरू होईल. पुन्हा निवडणूक ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीवरच्या पूर नियंत्रण रेषेच्या रेड व ब्लू लाईन या मुद्द्यावर पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने बदलापूर नगरपालिकेसमोर साखळी उपोषण केलं होतं. त्या संदर्भातला विशेष उल्लेख आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषेच्या रेड लाईन व ब्लू लाईन या मुद्द्यावर पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने कुलगाव बदलापूर नगरपरिषदेसमोर साखळी उपोषण केले असल्याची बाब मार्च 2024 मध्ये निदर्शनास येणे पूर नियंत्रण रेषेत बाधित झालेले शेतकरी, भूमिपुत्र, व्यावसायिक, रहिवासी या आंदोलनात सहभागी घेत शासनाने जाचक असलेल्या पूर नियंत्रण रेषेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय न घेतल्यास उपोषण तीव्र करण्याचा इशारा देण्यात येणे. रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन तिचा खऱ्या अर्थाने खरं म्हणजे तुमच्याशी चर्चा झालेली आहे, मुख्यमंत्र्यांशी झाले. साहेब कोणाच्या सुपीक डोक्यातून ती टाकली हेच कळलं नाही आम्हाला. काही म्हणजे काही संबंधच नाही. टेकडीवर पण रेड लाईन दाखवून टाकली, ब्ल्यू लाईन दाखवून टाकली, काही पाहिलेलं नाही. आणि त्यामुळे अर्धा अधिक जास्त भाग आमच्या शेतकऱ्यांचा त्यामध्ये बाधित होतो. आपण आम्हाला आचारसंहितेच्या अगोदर शब्दही दिलाय की ताबडतोब त्याच्यावर आपण निर्णय घेऊ. आम्ही सगळेच जण त्या बाबतीमध्ये करू. जमीन शक्यतो विकू नका. विकल्या त्या पैशाचा आपण मालक नसतो. घरं, लग्न, गाड्या होण्याचा अधिकार नाही. त्याचा योग्य वापर केला पाहिजे, योग्य नियोजन केलं पाहिजे. दुसरं मित्रांनो, वाढत्या शहरीकरणामध्ये आपण अल्पसंख्या होत चाललोय. त्यामुळं आपल्याचे दोष पोटात घाला, भावंगिरीचे वाद सोडा, आपल्या माणसांना सपोर्ट करा. पक्षविरहित गल्ली आली सोबत आपल्या माणसाला जवळ करा, त्यांना पाठिंबा द्या, एक व्हा, संघटित व्हा, असा मी छोटासा संदेश देतो आणि दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय. पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो. 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 पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा
विजय असो पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचा विजय असो पुररेषा बाधित शेतकरी